तुम्हाला पण असं होतं का की उन्हाळ्याच्या दिवसातून आपल्याला जेवण वगैरे खायची इच्छा होत नाही, पण असं वाटतं की झणझणीतसुद्धा खावा, चटपटीत खावा, पण भाजी खायचा तर कंटाळाच येतो. मग अशा वेळेस ना तुम्ही मस्तपैकी असा हा बटाट्याचा ठेचा करून बघा. इतका चटपटीत झणझणीत असतो ना, म्हणजे खाता क्षणी ना तोंडाची अशी चव वाढते ना. मग एक टाईम ना तुम्ही भाजी चपाती नाही खाल्ली तरी हरकत नाही, किंवा अशी भाजी वगैरे वेगळी नाही बनवली तरी चालेल, इतकी मस्त ही बटाट्याचा ठेचा बनतो. चपाती भाकरीसोबत, डाळ भात वगैरे सोबत हे मस्त लागतं. नक्की करून बघा. टिफिनलासुद्धा नेऊ शकता. प्रवासात तर खूपच बेस्ट आहे भाकरीसोबत. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तर इकडे मी ना 2 मोठे बटाटे ना बारीक चिरून घेतलेत, पातळ स्लाईस केलेत. तुम्हाला मी दाखवते बघा. हिरव्या मिरच्या घेतल्यात 4-5 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या 10-12 घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसणाच्या पाकळ्या 10-12 घेतल्यात. त्यानंतर इकडे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि 2 मोठे बटाटे असे पातळ बघू शकता एकदम बारीक स्लाईस केले. म्हणजे काय होतं, त्यांनी नरम सॉफ्ट लगेच पडतं, जास्त वेळ लागत नाही बटाट्याला. आता आपण काय करायचं, हे लसूण आणि मिरची ना सुरुवातीला भाजून घ्यायची. जोपर्यंत ना मिरचीवर लसूणवर चांगले डाग पडत नाही ना तोपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं स्लो मीडियम गॅसवर. खूप मस्त मी तुम्हाला आज बटाट्याचा ठेचा दाखवते. खूप छान आहे हा, करायला खूप सोपं आहे आणि खायला तर इतका भारी वाटतो ना. आता हे लसूण मिरची भाजून घेतली. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं थोडं, त्यामध्ये ना चिमूटभर जिरे टाकायचे. जिरे थोडेसे असे तडतडून झाले की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि बटाटा जो घेतला आहे ना तो परतून घ्यायचा. आता हे कांदा बटाटे ना तोपर्यंत परतून घ्या स्लो मीडियम गॅसवर, जोपर्यंत चांगले असं नरम सॉफ्ट पडत नाही, कांद्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत सोबतच हे मिक्स करून परतून घ्यायचं. बटाटे कच्चे नाही राहिला पाहिजेत, त्यामुळं बटाट्याला चांगलं नरम सॉफ्ट होईपर्यंत बघा असं रंग चेंज होईपर्यंत स्लो किंवा मीडियम गॅसवर याला परतून घ्या. बटाट्यासोबत कांदा पण चांगला परतला चाललेला आहे. तर पाहू शकता तुम्ही मस्तपैकी असे बटाटे नरम सॉफ्ट होत चाललेले आहेत. आणि हा बटाट्याचा ठेचा ना तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. नॉर्मल आपण मिरची लसूणाचा ठेचा तर करतोच, पण हा एकदा करून बघा बटाट्याचा ठेचा. तर पाहू शकता मस्त एक 5 मिनटं स्लो गॅसवर याला परतून घ्यायचं, जोपर्यंत बटाटे छानपैकी नरम पडत नाही. चेक करत राहायचं. बटाटा नरम झालं की गॅस बंद करायचा. हे बघा मस्त आता हे बटाटे आपले नरम सॉफ्ट होत चाललेले आहेत आणि सुंदर असा रंगसुद्धा चेंज झाला आहे. झाकण ठेवते, गॅस बंद करायचा आणि बटाटे हे सगळे काढून घ्यायचे. तर आता हे परफेक्ट झालेत बघा बटाटे. स्लो गॅसवर आहे त्यामुळे मी 5 मिनटं याला चांगला वेळ दिला आहे आणि बटाटे पूर्णपणे नरम सॉफ्ट करून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच कांदा पण चांगला परतून झालेला आहे. आता हे सगळं काढून घ्यायचं, तेल असं निथळून घ्यायचं आणि मग एका साईडला एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं. तर मी एका वाटीमध्ये याला काढून घेतलेला आहे. पाहू शकता कांदा टमाटर मस्त परतून घेतले तेलामध्ये, नरम सॉफ्ट झालेत बटाटे आणि कांदासुद्धा मस्त लाल झालेला आहे परतून. आता आपण काय करायचं, उखळ घ्यायची. याच्यामध्ये ना भाजलेलं आपलं लसूण मिरची जे होतं ना ते टाकायचं. चवीनुसार मीठ, म्हणजे बटाटा कांदे जे टाकणार आहोत आपण त्यानुसार सगळं चवीनुसार मीठ इथे टाकायचं. परत मग मीठ टाकायची आवश्यकता लागणार नाही. त्यानंतर इकडे आपण थोडीशी शेंगदाणे टाकायचे. अर्धी वाटीच्या अंदाजाने तुम्ही शेंगदाणे टाकू शकता. हे बघा इथे शेंगदाण्याचं काही मी माप सांगत नाही, तुम्हाला कमी जास्त जसे आवडतील तसे शेंगदाणे टाका. मी अर्धी वाटीच्या अंदाजाने लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतला आहे. जाडसरच करायचं कारण हा ठेचा आहे. आणि हे जे आपण कांदा आणि बटाटा परतून घेतलं आहे बघा चांगलं नरम सॉफ्ट, हे सुद्धा आता हे उकळीमध्ये जे लसूण मिरची शेंगदाणे आपण कूट करून घेतलं आहे बघा त्याच्यामध्ये एकजीव करायचं. कारण हा ठेचाचा प्रकार आहे त्यामुळं ह्याला एकजीव करायचं, असं चांगलं असं मॅश करायचं. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे थोडेसे जिरे टाकून आणि याला चांगलं परतून घेते. हे बघा थोडासा कॅमेरा थांबला होता त्यामुळं तेलामध्ये हे जे वाटण केलं आपण म्हणजे कूट केला आहे ते टाकता वेळेस काही रेकॉर्ड झालं नाही, पण तेल थोडंसं अर्धा चमचा कढईमध्ये तापत ठेवून हे आपण जो कूट केला ना सगळ्या साहित्याचा
तो याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा. याच्यामध्ये मी थोडीशी धना पावडर आणि चिमूटभर हळद टाकली, जेणेकरून काय होतं मस्त सुंदर रंग आला आहे बघा त्याला, नाहीतर सफेद सफेद दिसलं असतं. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची. मीठ अजिबात टाकलं नाही मी, कारण सुरुवातीलाच व्यवस्थित टाकलं आहे मापामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता आपला हा झणझणीत असा बटाट्याचा ठेचा बघा किती भारी वाटतोय का नाही. पाहता क्षणी असं तोंडाला पाणी सुटलं आहे बघा, असं झणझणी स्पायसी हा बटाट्याचा ठेचा. सोबत शेंगदाणे आहेत, लसूण, मिरची आणि बटाटे. एक नंबर लागतं, नक्की करून बघा. चांगले नरम सॉफ्ट झालेत बघा बटाटे, किती मॅश झालेत व्यवस्थित. आणि मिरची लसूणसुद्धा आता परतला गेलेला आहे. चला गरमागरम आपण ह्याला काढून घेऊया. असा गरमागरम घ्यायचा. ज्वारीची भाकर, बाजरीची भाकरीसोबत तर म्हणजे ना एक अप्रतिमच ह्याची चव लागते ना. खरं सांगते तुम्हाला, भाजी करायचा कंटाळा आला ना तर हे नक्की करा तुम्ही. याच्याबरोबर पोटभर जेवण करताना इतका भारी लागतो. मला तर इतका आवडला ना, नेहमी आता मला ही करायची इच्छा झाली. इतका भारी वाटतो. आणि विशेष म्हणजे ना प्रवासात न्यायला खूप मस्त आहे. असं झणझणीत बाहेर असं प्रवासात खायला भेटलं ना, प्रवास चांगला जातो. तर ज्वारीच्या भाकरीसोबत, रोट्यासोबत अप्रतिम चव लागते याची. नक्की करून बघा. असं कधी तुम्हाला झणझणीत खाऊ वाटलं तर सिंपल असा हा बटाट्याचा ठेचा करून बघा. आपला नॉर्मल ठेचा तर आपण नेहमीच करतो, पण हा एकदा करून बघा, खूप मस्त लागतो. पाहता क्षणी बघा तोंडाला पाणी सुटले का नाही. तर करा गरमागरम ज्वारीची भाकर आणि असा हा ठेचा करून याचा आस्वाद घ्या. आणि कसा वाटला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. स्वस्त राहा, मस्त राहा.